नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत 15 मार्काचा क्वेश्चन बायो सायन्सचा. तर 1 ऑगस्ट 2017 ची क्वेश्चन पेपर आहे आणि गव्हर्नमेंटच्या जागा निघणारे ANM GNM DMARची भरती निघणार त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले चॅनलवरती, तर सर्वांनी सर्वप्रथम ते जाऊन बघा, त्यानंतर हे बघा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. आता बघू शकता, इन्सुलिन हे कुठे तयार होते, कोणत्या ग्रंथीतून शोषले जाते, तर कोणत्या पॅन्क्रियास किंवा स्वादुपिंड. लक्षात ठेवायचे हे क्वेश्चन तुम्हाला जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आपल्या गव्हर्नमेंटसाठी तयारी करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी पण हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा. हार्ट हे टिंबटिंब कप्प्यांचे तयार झालेले आहे. कप्प्यांनी तयार झाले किती? 4 चंबर असतात हार्टला. त्यानंतर हां, टिंबटिंब हे पेशीचे पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे. म्हणजे पॉवर हाऊस ऑफ द सेल काय आहे? आपण मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतो त्याला. तर मायटोकॉन्ड्रिया लक्षात ठेवायचं आहे. पॉवर हाऊस आलं तर मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर प्लेटलेट्स म्हणजेच रक्तबिंबिका ह्या प्लीहा या अवयवामध्ये नाश पावतात. कोणत्या ऑर्गनमध्ये? तर प्लीहा म्हणजे आपल्या स्किनमध्ये नाश पावतात. समजलं? त्यानंतर बघू शकता तुम्ही खाल्लं असं आहे गोड पदार्थाची रुची ज्ञान. म्हणजे गोड पदार्थाची चव आपल्याला कुठं कळते? जिभेच्या. तर जिभेच्या शेंड्याला म्हणजे समोरच्या बाजूला, समोरच्या भागामध्ये. समजलं? त्यानंतर बघा जोड्या जुळवा. तर जोड्या जुळवाचं खूप सोपं आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही इपिडर्मिस म्हणजेच काय आहे? स्ट्रॅटम्स कॉर्नियम. नंतर स्वरयंत्र म्हणजे स्वरपेटी. लक्षात ठेवायचं. आईचे दूध पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारशक्ती, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती. सायनोएट्रियल नोड म्हणजेच काय? SA नोड म्हणजेच काय? पेसमेकर असते. हे पण विचारलं गेलेलं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. मायोमेट्रियम तर युटेरसची लेअर आहे मायोमेट्रियम. हे तर सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर आपण चुकीबरोबर बघणार आहोत. आता 15 मार्काचे मी व्हिडिओ असे अपलोड करते, त्यापैकी तुम्हाला भरपूर अभ्यास होऊन जाणार आहे. नंतर प्ल्युरा हे मेंदूवरील आवरण आहे. तर चुके हे का चुके? तर हे लंग्सवरील आवरण आहे. लक्षात ठेवायचं. मज्जारज्जूमधून निघणाऱ्या नर्व्सच्या किती जोड्या असतात? 30 जोड्या. तर हे चुके किती जोड्या असतात? 31 जोड्या असतात. त्यानंतर पल्मोनरी आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेते. पल्मोनरी आर्टरी काय करते? ऑक्सिजनेटेड नेते का? नाही. चुके. तर हे चुके. काय का चुके? कारण डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरी वाहून नेत असते. नंबर पंक्चरसाठी L1 आणि L3 आणि L4 मधील जागा योग्य आहे. तर हे बरोबर आहे. प्रयत्नांच्या पचनाची सुरुवात कुठून होते? आपल्या तोंडातून होते. तर हे चूक आहे. काय कुठून होते? स्टमकमधून होत असते. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.